तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. आतापर्यंत आपण व्हाईल लूप खूप डिटेलमध्ये घेतलं, त्याच्यामधले खूप सारे प्रोग्राम आपण घेतलेले. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहे फॉर लूप. फॉर लूप आपण कसा डेटा स्ट्रक्चरमध्ये यूज करतो ते पण बघणार आहे. पॅटर्न प्रिंटिंगचे खूप सारे क्वेश्चन घेणार आहे. नेस्टेड फॉर लूप काय असतो ते पण घेणार आहे. सगळं एका लेक्चरमध्ये नाही होणार आहे, घाबरू नका. आजच्या लेक्चरमध्ये फक्त फॉर लूपचं इंट्रोडक्शन होईल. फॉर लूप कसा काम करतो हे तुम्हाला शिकवलं जाईल आणि बेसिक काही क्वेश्चन घेतले जातील. नंतर येणाऱ्या 3-4 लेक्चरमध्ये मी फॉर लूप पूर्ण डिटेलमध्ये घेईल. तुम्ही म्हणता सर तुम्ही फॉर लूपला लोक एका 10-10 मिनिटात संपून देतात, तुम्ही 2-2, 3-3, 4-4 लेक्चर घेते. आपलं लेक्चर तुम्ही बघशाल तर डेप्थ तुम्ही बघा, सगळ्या कंटेंटची तुम्ही डेप्थ बघा, सगळ्या गोष्टी मी एकदम व्यवस्थित घेतलेल्या आवडले ना. तर सगळ्यात पहिले बघू की पायथॉनची सिरीज आपल्या आता हळूहळू होते पण फेमस होत नाही, असा विषय. म्हणजे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे त्या लोकांपर्यंत जात नाही. बाकी मग त्या असं अडकून जातं. तर ठीक आहे, जाऊ द्या, ज्याची ती चॉईस आहे. आपल्याला काय असं कोणाला आपण अडवू नाही शकत. इथं बघा की फॉर लूप इन पायथॉन. फॉर लूप इज यूज टू रिपीट अ ब्लॉक ऑफ कोड फॉर अ फिक्स नंबर ऑफ टाइम्स ऑर इटरेट ओव्हर अ सिक्वेन्स. म्हणजे की फॉर लूप म्हणजे सिक्वेन्समधील प्रत्येक एलिमेंटला एक एक करून प्रोसेस करण्यासाठी वापरला जाणारा लूप. म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट जर बघून ट्रॅव्हर्स करायची, एक एक गोष्ट तुम्हाला बघून जर प्रिंट करायची असेल, जसं की 1 ते 10 नंबर तुम्हाला प्रिंट करायचे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, हे काय लूपनी तुम्ही एक स्पेसिफिक काम तुम्हाला जर परत परत यूज करायचं असेल, परत परत करायचं असेल, जसं व्हाईल लूप जे काम करतं सेम फॉर लूप करणार आहे. फक्त इथं काय सिंटॅक्टिकली तुमचा काय डिफरन्स राहणार आहे. आणि मोस्टली या वर्डकडे लक्ष द्या. सिक्वेन्समधील प्रत्येक एलिमेंट एक एक करून आपल्याला जर प्रिंट करायचं असेल तर सिम्पली आपण काय यूज करतो, इथं आपण यूज करतो, कशाचा यूज करतो, ह्या फॉर लूपचा यूज करतो. आणि व्हाईल लूप काय, तुम्ही कंडिशनच्या बेसिसवर, कंडिशन म्हणजे जर तुमची कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंतच काय करेल तो स्पेसिफिक लूप चालेल. पण तुमचा फॉर लूप जो असेल तो काय सिक्वेन्स किंवा रेंज बेसचा असतो. काय असतो, सिक्वेन्स किंवा रेंज बेसचा असतो. जर तुम्हाला पायथॉनमध्ये व्हाईल लूप आणि फॉर लूपमध्ये डिफरन्स कोणी विचारलं तर काय सांगायचं की व्हाईल लूप हा कंडिशन बेसवर राहतो. जोपर्यंत कंडिशन ही ट्रू आहे तोपर्यंत काय करतो, एक स्पेसिफिक रिपीटिव्ह टास्क परफॉर्म करतो. पण फॉर लूप काय असतो, एक सिक्वेन्स दिला जातो. या सिक्वेन्सनुसार तुम्हाला प्रिंट करायचं. जसे 1 ते 10 नंबर तुम्हाला प्रिंट करायचे, ते तुम्ही व्हाईल लूपनी पण करू शकता. पण तुम्हाला मी सांगतोय फॉर लूप असं वेगळं डिफरंट काय, रेंज बेसच्या बेसिसवर जे पण काम तुम्हाला करायचं आहे तिथं आपण काय यूज करतो, फॉर लूपचा यूज करतो. आणि कंडिशन बेसवर जर तुम्हाला काही काम करायचं तिथे काय यूज करतो, आपण व्हाईल लूपचा यूज करतो. म्हणजे हा फॉर लूप हा एक तरी काय हे आता आपण समजून घेऊ. काय फॉर लूप काय आहे हे आता आपण समजून घेऊ. पण त्याआधी आपल्याला हे बघू द्या की माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय की नाही. हा काय समज, इथं बघा हे झालं. आता मला काय करायचं आहे की याचं सिंटॅक्स काय आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. ते सिंटॅक्स तुम्ही बघा, तुम्ही की फॉर व्हेरिएबल इन अ सिक्वेन्स स्टेटमेंट. म्हणजे की तुम्ही काय करता, इथे एक व्हेरिएबल देता. जसं की आय नावाचं काय केलं मी, एक व्हेरिएबल बनवलं. इन इथं काय यूज करता तुम्ही, इन एक आपला असं समजा की कीवर्ड कीवर्ड जो यूज केला जातो. इथं रेंज, सिक्वेन्स किंवा रेंज आपण म्हणू शकतो. तिथं काय तुम्हाला रेंज द्यावं लागते. आणि ह्या रेंजमध्ये तुम्ही जर 5 जर टाकलं तर बाय डिफॉल्ट तो स्टार्ट कुठून करतो रे, 0 पासून स्टार्ट करतो. म्हणजे 0, 1, 2, 3, 4. तर काय होतं, तो याला ना लास्टवाल्याला काय, याला लास्टवाला समजून घेतो आणि लास्टवालचा नाही इथं इन्क्लूडच करत नाही. तर अशा प्रकारे काहीतरी एक सिंटॅक्स असतो त्याचा. फॉर नंतर काय व्हेरिएबलचं नाव, नंतर इन ऑपरेटर आपण त्याला यूज करतो. नंतर सिक्वेन्स, तुमचं सिक्वेन्सचं नाव, जसं रेंज आपण इंजिनियरला देतो तर रेंज आपला सिक्वेन्स आहे. नंतर काय केलं मी 5 इथे पास करतो. आणि मी काय केलं, जर तुम्ही काहीच पास केलं तर बाय डिफॉल्ट काय होतं 0, 1, 2, 3, 4 ते आपला इथं प्रिंट होतो. आता तुम्हाला एवढं समजलं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. अजून जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त गोष्टी समजतील. आलं त्यांना. आता इथं बघा एक एक गोष्ट आपण इथं समजून घेऊ. नेक्स्ट काय, नेक्स्ट तुम्ही बघा. नेक्स्ट जर बघितलं की रेंज फंक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. जे आता तुम्ही बघत होतो ना, रेंज तुम्हाला दाखवत होतो ना, सिक्वेन्सला आपण यूज केलं होतं. ही रेंज फंक्शन आपण वापरतो ना, याचा मिनिंग काय ॲक्च्युअली तो समजून घ्या. तुम्ही म्हणशाल सर इथं 0 पासून कसं काय स्टार्ट झालं, 0, 1, 2, 3, 4. आता हे काय असतं हे आता आपण समजून घेऊ. रेंज फंक्शन कसं काम करतं. तर रेंज फंक्शनमध्ये 3 पॅरामीटर असतात. पॅरामीटर म्हणजे काय की हे जिथं पास केलेले फंक्शनमध्ये जे आपण पास करतो त्याला काय म्हणतं, पॅरामीटर म्हणतो. तुम्ही म्हणशाल फंक्शन काय असतं. आता पुढे येणारे लेक्चर आहे त्याच्यामध्ये फंक्शन, ज्यांनी सी प्रोग्रामिंग केलं आहे त्यांना माहीत असेल. तुम्हाला नसेल माहीत तर काही प्रॉब्लेम नाही. याच्यानंतर आपलं जेव्हा फंक्शनचं लेक्चर येईल तेव्हा तुम्हाला अजून जास्त समजेल. आलं ना की फॉर लूपमध्ये तुम्ही बघा, इथं काय स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप असे 3 पॅरामीटर आपण पास करतो. स्टार्ट म्हणजे काय,
की सुरुवात कुठून करायची तुम्हाला, तुमच्या स्पेसिफिक सिक्वेन्स तुम्हाला स्टार्ट कुठून करायचं. जर तुम्ही काहीच पास केलं नाही तर बाय डिफॉल्ट काय होतं, मी आताच दाखवलं तुम्हाला, 0 होतो. नंतर स्टॉप म्हणजे की तुम्हाला स्टॉप कुठं करायची, पण तुम्ही जे स्टॉपवाला पॉईंट स्टॉपवाली व्हॅल्यू जी पास करता ना ती इन्क्लूड नाही केली जात तुमच्या रेंज सिक्वेन्समध्ये, म्हणून ते 0 to 4 पर्यंत आलं. 5 पर्यंत गेली का नाही, म्हणून काय शेवट तुमचा काय असतो एक्सक्लुडेड, म्हणजे तो इन्क्लूड नाही केला जात. तुम्ही म्हणाल हे काय अवघड बोलताय तुम्ही, काही टेन्शन नका घेऊ, जेव्हा मी प्रोग्राम करेल ना तेव्हा अजून जास्त समजेल तुम्हाला. स्टेप म्हणजे की तुम्हाला चालायचे किती पुढे चालायचे, किती 1 पावलांनी चालायचे का 2 पावलांनी चालायचे, हे काय कितीने आपल्याला वाढायचे पुढे, किती आपल्याला कितीनी स्टेप मूव्ह करायचे, 1 स्टेपनी मूव्ह करायचे का 2 स्टेपनी करायचे का 3 स्टेपनी करायचे, हे कोण सांगतं आपलं स्टेप आपलं सांगतं. आणि असे 3 आपले काय असतात त्या रेंज जे फंक्शन आहे जे तुम्ही यूज केलेले आहे फॉर लूपमध्ये, फॉर आय इन रेंज. तर रेंज नावाच्या फंक्शनमध्ये आपण काय पास करतो, सगळ्यात पहिला स्टार्टवाले, जर काहीच पास नाही केलं तर काय 0 राहत होतो. स्टॉप म्हणजे तुम्हाला थांबायचा गोष्ट तो, आणि जो स्टॉपवाला राहतो तो कधीच आपल्या रेंजमध्ये इन्क्लूड केलेला जात नाही. आणि स्टेप म्हणजे काय की तुम्हाला एक स्टेप नंबर दुसऱ्या स्टेपमध्ये जाण्यासाठी कितीने मूव्ह करायचं आहे हे कुठं असतं आपलं स्टेपमध्ये असतं. आता ठीक आहे, तुम्हाला एक्झाम्पल दिलं तेव्हा अजून जास्त समजेल. आलं दे ना आतापर्यंत एवढं सिंटॅक्स पुरतं एवढं ठीक आहे मला असं वाटतं. आलं दे ना. नंतर आता काय की म्हणजे काय आता एक करू, जसं की रेंज काय केलं मी, रेंज 5 आहे तर तुम्ही बघा काय होईल. जर तुम्ही रेंज 5 केलं तर तुमचा स्टार्टवाला मी काय सांगितलं, जेव्हा तुम्ही जर डायरेक्टली एकच पास केलं तर तुमचा स्टार्टवाला काय होऊन जातो 0, म्हणजे 0 पासून स्टार्ट होणार आहे. आणि 5 टाकलं म्हणजे काय स्टॉप कुठं होईल, तो स्टॉप कुठं होईल 5. या 5ला आपण इन्क्लूड करतो का नाही, या 5ला आपण इन्क्लूड नाही करत आपल्या कोणत्या सिक्वेन्समध्ये. आणि मूव्ह कितीने करायचं आहे किंवा स्टेप किती घ्यायचे आहे. आता इथे स्टेप दिलेलं नाही तर बाय डिफॉल्ट काय असतं 1 आपला असतं. काय स्टार्ट बाय डिफॉल्ट काय राहतो 0 राहतो. स्टेप जर काही दिलं असेल बाय डिफॉल्ट काय राहतो 1 आपला असतो. जर इथे दिलं आहे 5 तर काय होईल, सगळ्यात पहिले स्टार्ट कुठून होईल 0 पासून, 1 पासून, 2 पासून, 3 पासून, 4 पासून. आणि 5 आला तर काय करायचं स्टॉप करायचे का, कारण की 5 वाला आपला हा धरला जात नाही. तो काय असतो जो एंडिंगवाला पॉईंट राहतो त्याला एक्सक्लूड आपण करतो. काय करतो एक्सक्लूड आपण करतो. म्हणून बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही n+1 घेता. जर 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे तुम्ही काय करता n+1 हा एंडिंग पॉईंट घेता. 10+ म्हणजे 11वा तुम्ही एंडिंग पॉईंट घेता. आता पुढे समजेल तुम्हाला काय आहे ते. पण तुम्ही काय केलं 1 पासून स्टार्ट केले. दुसऱ्या ह्याच्यात बघा काय केलंय, दुसऱ्या ह्याच्यात बघा तुम्ही की स्टार्ट तुम्ही कशापासून केलंय, स्टार्ट तुम्ही 1 पासून केलेलं आहे. आणि एंड कुठं केलंय, एंड तुम्ही केलंय 6. ऑब्विसली तुम्हाला माहिती मी आत्ताच सांगितलं की एंडवाला जो पॉईंट तो इन्क्लूड करायचा आहे का आपल्याला नाही, म्हणजे ह्या 6ला इन्क्लूड करायचं आहे का नाही. नंतर मूव्ह कितीने करायचं ते दिलं आहे का नाही. मी काय सांगितलं जेव्हा दिलं नाही राहत तेव्हा बाय डिफॉल्ट काय राहील स्टेप तुमची 1 राहील आणि स्टार्ट काय राहील तुमचं बाय डिफॉल्ट 0 राहील. तर मी काय केलं स्टेप ही 1 आपली झाली. तर तुम्ही बघा 1 पासून स्टार्ट होईल आणि जायचं कुठपर्यंत 6पेक्षा 1 कमीपर्यंत, कारण 6ला इन्क्लूड करायचं आहे का नाही. मग काय 1, 2, 3, 4, 5 तर 5 पर्यंत जायचं आणि तिथे काय इथं आपल्याला थांबून जायचं. पण काही ठिकाणी रेंज अशी पण दिलेली राहते की 2, 11, 2 म्हणजे काय की तुम्हाला काय करायचं स्टार्ट कुठून करायचे दिसतंय का, स्टार्ट कुठून करायचं इथं स्टार्ट तुम्हाला करायचे 2 पासून स्टार्ट करायचे. एंड कुठे आहे तुमचा 11 म्हणजे काय ऑब्विसली तुम्हाला 11 म्हणजे 10 पर्यंत जायचं आहे, कारण तो इन्क्लूड केला जातो का आपला नाही, 11ला इन्क्लूड नाही करायचं राहत. 2 पासून स्टार्ट करायचं. आणि स्टेप म्हणजे स्टेप किती निघायचे तुम्हाला 2-2चा गॅप ठेवून आपल्याला पुढं मूव्ह करायचं. म्हणजे सगळ्यात पहिले काय येईल 2, नंतर 2 नंतर 2मध्ये ॲड केले तर काय 4, नंतर 4मध्ये 2 ॲड केले काय 6, 6मध्ये 2 ॲड केले काय 8, 8मध्ये 2 ॲड केले काय 10, 10मध्ये 2 ॲड केले काय 12 घ्यायचं आहे का आपल्याला नाही, कारण थांबायचं कुठे 11. तर अशा प्रकारे आपलं काय एक रेंज सिक्वेन्स तुम्ही प्रिंट करू शकता. आणि असं जेव्हा काम करायचं असेल सिक्वेन्सवर तुम्हाला काही काम करायचं असेल तर तेव्हा आपण काय यूज करतो रे, तेव्हा आपण फॉर लूप हा यूज करतो. काय करतो फॉर लूप आपण हा यूज करतो. समजलंय का, समजलं इथपर्यंत तर समजलं असेल ना कमेंट करा लगेचच्या लगेच. आता नेक्स्ट जे की आपल्याला काय करायचं स्पेसिफिक काय करायचं की मला एक प्रोग्राम आपल्याला काय करायचं 1 पासून तर 11 पर्यंत काय करायचे किंवा 1 पासून तर 10 पर्यंत काय करायचे नंबर प्रिंट करायचे. तर नंबर प्रिंट करायचे तर मी काय सांगितलं तुम्हाला फॉर नंतर एक व्हॅरिएबल घेतलं, म्हणजे जसं आय व्हॅरिएबल घेत होतं तसं आय व्हॅरिएबल घेतलं, नंतर इन आपण घेतलं. आणि रेंज फंक्शनमध्ये काय पास करतो रे आपण, रेंज फंक्शनमध्ये सगळ्यात पहिले हे पास करतो की स्टार्ट कुठून करायचं 1 पासून. आता 10ला पण इन्क्लूड करायचं, मग 10च्या पुढचं घ्यावं लागेल ना आपल्याला, म्हणून मी इथं काय पास केलं 11 पास केलं. बघायचं तुम्ही याला आपण काय करू प्रिंट करून बघू, काय करू याला प्रिंट करून बघू. पायथॉनला काय करतो मी ह्याच्यामध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करून देतो.
तर काल 18th होता, आज 19th डे राहील. 90th.py मी तर काय करतो 90th.py मध्ये मी काय केलं इथं. आता मी काय करतो, आता सिम्पली आपलं सगळ्यात पहिले काय करायचं आहे की आपल्याला 1 पासून तर काय हॅशटॅग कमेंट 1 to 10 नंबर हे आपल्याला प्रिंट करायचे. काय करायचे, प्रिंट करायचे. तर स्टार्टिंग पॉईंट आपल्याला भेटलेला आहे. स्टार्टिंग पॉईंट काय, फॉर आय इन रेंज. रेंज काय आपलं एक फंक्शन आहे. या रेंजमध्ये सगळ्यात पहिले काय पास करावं लागतो, स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट काय 1 पासून तर 10 पर्यंत पाहिजे. मग मला नुसतं 10 घेऊन चालेल का इथं, नाही. काय मी काय सांगितलं, लास्टवाला पॉईंट आपला इन्क्लूड होतो का, नाही. मग आता नेक्स्ट काय करायचं आहे मला, हे झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट काय करायचं, आपलं कर्ली ब्रॅकेट देतो का आपण इथं, नाही. आपण इथं काय देतो, आपण देतो इथं कोलन. आणि नंतर टॅब देऊन काय करेल रे मी, टॅब देऊन आपलं करेल प्रिंट. कशाला प्रिंट करेल, त्या आयला प्रिंट करेल ना. काय करेल, त्या आयला प्रिंट करेल. याच्या स्कोपमध्ये आलं पाहिजे म्हणून काय द्यावं लागतं आपल्याला, इंडेंटेशन द्यावं लागतं. बरोबर, इंडेंटेशन आपल्याला द्यावं लागतं. जर मी असं केलं तर मला सांगा काय होईल, आपलं आउटपुट येईल का जे मला पाहिजे ते, नाही. 9 पर्यंतच आलं. इथं बघा पूर्ण स्क्रीन दाखवू का तुम्हाला, तिथं बघा 9 पर्यंतच काय आलं आपलं आउटपुट आलं. काय आलं आउटपुट आपलं कुठपर्यंत आलं, 9 पर्यंतच आलं. पण मला किती पाहिजे, इकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पर्यंतच काय आलं आपलं आउटपुट आलं. मला कितीपर्यंत पाहिजे रे, मला पाहिजे 10 पर्यंत. मग मला मी काय सांगितलं, तुमचं लास्टवाला पहिले इन्क्लूडच होत नाही. बाय डिफॉल्ट स्टेप किती निमू होते आपली, 1 निमू होते. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. इथं मला काय करावं लागेल, मला इथं करावं लागेल 11. जेव्हा मी 11 केलं तेव्हा इथं बघा काय केलं मी, 11 केलं तर इथं बघा 1 पासून तर 10 पर्यंत काय झालं आपलं इथे प्रिंट झालं. 1 पासून तर 10 पर्यंत आपलं काय झालं इथं आपलं ॲड झालं. समजलंय काय, समजलंय का सगळ्यांना. आता काय नेक्स्ट आपलं काय 2 मिनटं एक इम्पॉर्टंट काम करतो आणि लगेच तुम्हाला सांगतो. व्हिडिओमध्ये आपण कट नाही करत, एडिट नाही करत बस, कारण की काय आपल्याला काय की माझ्याकडे टाईमच नाही राहत एवढा मोस्टली. तर मी काय करतो, मोस्टली आपले व्हिडिओ जास्त एडिट नाही करत. जे रिॲलिटी ती तुमच्यासमोर प्रस्तुत राहते. एडिट करून काय यायचं, आपण एवढी क्वालिटी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत. ऑब्वियसली तुम्ही सपोर्ट पण तेवढा केला पाहिजे. करताय तुम्ही चांगला सपोर्ट करताय, पण अजून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोहोचा. आलं ना. 1 पासून तर काय 11 पर्यंत आपलं काय इथं प्रिंट होईल. 11 जेव्हा केला तेव्हा काय 1 पासून तर 10 पर्यंत प्रिंट होईल. कारण की का हा आपला त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो का नाही, त्याला एक्सक्लूड करूनच त्याच्यापेक्षा जे छोटे असतील एकनी कमी किंवा एकनी कमी का, कारण की इथे स्टेप काय मी एकनीच घेतलेले. पण आता मला काय पाहिजे, की माझ्या याच्यामध्ये ना 3-3चा गॅप आला पाहिजे. 1 पासून तर 11 पर्यंत 3-3चा गॅप म्हणजे काय होईल रे, इथं बघा 3-3चा गॅप आला पाहिजे. तर मला काय द्यावं लागेल, स्टेप द्यावं लागेल. बाय डिफॉल्ट स्टेप काय राहते 1. मला त्याच्या ॲव्हरेज स्टेप काय पास करावं लागेल, इथं 3 पास करावं लागेल. म्हणजे की 1 मध्ये 3 ॲड केले काय 4 मध्ये 3 ॲड केले काय 7 मध्ये 3 ॲड केले काय 10. म्हणजे एवढे तरी माझे प्रिंट व्हायला पाहिजे. आणि चेक करू की आपले हे प्रिंट होत आहे की नाही. तर इथं बघा 1 4 7 10 आपले काय सगळ्याचे सगळे काय इथं प्रिंट झाले. आता सगळ्यांना फॉर लूप हा समजला असेल, कसा काम करतो, काय करतो, रेंज फंक्शन कसं काम करतं हे सगळ्यांना समजलेलं असेलच. आलं ना. तर जसंच मला काय करायचे 1 पासून तर काय करायचे 100 नंबर हे प्रिंट करायचे. काय करायचे 100 नंबर प्रिंट करायचे. तर मला इथं 100 पास करून चालेल का, नाही चालणार. तुम्ही बघा शेवटला काय आला 99च तुमचा लास्ट नंबर आला. पण मला काय करावं लागेल, इथं 1 नंबर वाढून द्यावा लागतं. जर तुम्हाला काय करायचं 1 नंबर वाढून द्यावा लागतं. जर तुम्हाला काय करायचं त्याला इन्क्लूड करायचे लास्टवाल्याला पण, तर तेव्हा एक काय करावं लागतो आपल्याला वाढून द्यावा लागतो. याला मी जर रन केलं तर इथं बघा नेक्स्ट टाईमला जेव्हा इनपुट आला तेव्हा त्याच्यामध्ये काय आउटपुट आलं, त्याला काय 100 पण तुम्हाला दिसला, कारण की तुम्ही काय केलं इथं 101 पर्यंत केलेलं आहे. समजलं. हा लूप काही सिम्पल लूप आहे, जास्त काही अवघड नाही. याच्यामध्ये सिक्वेन्स तुम्हाला प्रिंट करायचं तेव्हा काय आपण घेऊ शकतो. आता काय करायचं, मी युजरकडून इनपुट घेऊन बघतो. जसं एनमध्ये काय केलं, इनपुट नावाचं जे फंक्शन आहे, पहिलं तर इंट
कारण की हे जर कोण जो इनपुट होतं तर स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये राहतं, त्याला कन्वर्ट करावं लागतं. मग इंटिजर नावाचं फंक्शन आपण यूज केलं. इनपुट त्याच्यामध्ये काय केलं मी, ह्याच्यात टाकलं मी एंटर दी रेंज असा मेसेज टाकला मी. रेंज म्हणजे किती, की तुम्हाला जेवढी वाटतं तेवढी रेंज टाका. असं काय केलं मी, रेंज मेसेज टाकून दिलं. सेमीकोलन द्यायची सवय लागून गेली बाकीच्या लँग्वेजमुळे, मग काही नाही. आता ही रेंज काय तुम्हाला स्टार्ट कुठून करायची, ही तुम्ही पास केलं ना, स्टार्ट 1 पासून करायचं आणि न्यायचं कुठपर्यंत, हे एंडिंग पॉईंटपेक्षा एक कमीपर्यंत चालेल तो, पण मला एंडिंग पॉईंटपर्यंतच न्यायचं आहे. तर मला काय करावं लागेल, इथं एन टाकून चालेल का नुसतं, नाही. जसं की मी टाकलं, मी काय केलं की याला रन केलं. मग काय केलं, रन करताना आपलं टर्मिनल इथे ओपन केलं. टर्मिनल ओपन केल्यानंतर इथे काय केलं मी, आपले जे फाईलचं नाव आहे काय, पायथॉन 90.py असं केलं मी. जेव्हा मी असं केलं, एंटर दी रेंज असा मेसेज आला. काय आला, एंटर दी रेंज असा मेसेज आला. एंटर दी रेंज मेसेज आल्यानंतर मी काय केलं, मी टाकलं इथं काय 10 टाकलं. तर इथं 1 to किती येईल रे, 9 पर्यंतच येईल, कारण की लास्टवाल्याला तुम्ही काय केलं, एन डायरेक्टली पास करून दिलं. पण मला काय पाहिजे, अगर लास्टवाल्याला म्हणजे मला काय करायचं, लास्टवाल्याला पण इन्क्लूड करायचं, तिथं काय करावं लागेल, मला n+1 करावं लागेल. आणि जेव्हा मी याला काय कराल, परत इथे रन करल, तर तुम्ही दुसऱ्यांदा जेव्हा बघशाल की मी इथं 10 टाकले, तर इथं बघा 1 पासून तर 10 पर्यंत सगळे काय होतील, प्रिंट होतील. कारण की इथं काय केलं मी, n+1ने काय केलं, इथं स्पेसिफिक मूव पुढं घेतलेली. काय आलं ना, तर असा सिक्वेन्स तुम्ही काय करू शकता, इथे प्रिंट करू शकता. काय करू शकता, सिक्वेन्स प्रिंट करू शकता. आणि अशा प्रकारे काय तुम्ही फॉर लूपला यूज करू शकता. अजून काही क्वेश्चन आहे का आपल्या याच्यामध्ये ते बघू, कारण की क्वेश्चन तुम्ही लक्षात नाही ठेवू शकत, बरोबर आहे का नाही. क्वेश्चन आपले स्पेसिफिक राहू शकतं, जेवढे बेसिक आहे तेवढे. बाकीचे ते काय आपण ॲज युजल आपलं कंटेंट बनवलेलं असतं, त्या कंटेंटनुसार आपण चालतो. आल्यानं जास्त ही कंटेंट म्हणून एक फायदा होतो की आपण जास्त गोष्टी कव्हर करतो. आल्यानं प्रत्येक गोष्ट जर मॅन्युअली लिहित बसलं ना, खूप जास्त टाईम घालला जातो. त्याच्यापेक्षा जे आपण अशा वेचा यूज करू की मॉडर्न वेचा यूज करून आपण काय जास्तीत जास्त गोष्टी कव्हरअप करण्याचा प्रयत्न करू. कारण आजच्या टायमिंगला असं झालेलं आहे AIच्या युगामध्ये की ज्याला जेवढ्या जास्त गोष्टी प्रॅक्टिकली जेवढ्या जास्त तो इम्प्लिमेंट करेल, तेवढा जास्त तो काय इतरांपाशी पुढे राहणार आहे. माहिती मला ChatGPT आलं, तुम्ही काही सर्च करून बघू शकता, पण नॉलेज इज नॉलेज. ज्याच्याकडे जास्त नॉलेज तो जेवढा जास्त कॉन्फिडंट इंटरव्ह्यूमध्ये राहू शकतो. आलं ना, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींना मी टच करण्याचा प्रयत्न करतो. इथं बघा बेसिक प्रोग्राम तुम्ही बघितले, तर 1 पासून तर 10 पर्यंत कसं प्रिंट करायचं मी आत्ताच तुम्हाला करून दाखवलं. आता मला काय करायचं आहे, 1 पासून तर 21च्या म्हणजे की 1 पासून तर 20 धरा, कारण तुम्हाला माहिती लास्टला इन्क्लूड करतो का आपण, नाही. 1 पासून तर 21 मध्ये जेवढे आपले इवन नंबर आहे, इवन नंबर काय राहतो रे, जर तो नंबर 2नी कम्प्लिटली डिव्हिजिबल झाला म्हणजे तो नंबर काय राहतो, इवन राहतो. म्हणजे त्याचा रिमाइंडर काय आहे, तर 0. जर ही कंडिशन तुमची ट्रू झाली, त्याच्या बेसिसवर जेवढे नंबर आहेत ते सगळे काय राहतील, इवन राहतील. आणि किती रेंजमध्ये, 1 पासून तर 21च्या रेंजमध्ये. हे आपण आता काय इथं प्रिंट करू. सिम्पली काहीच नाही. काय करायचं फक्त की मला हे बघायचं आहे की n+1 मी देऊन दिलं आहे, कारण का मला n पर्यंत जायचं म्हणून मी काय दिलं, एंडिंग पॉईंट काय दिला, n+1 दिला. कारण की का, तो एक्सक्लूड केला जातो. आलं ना, लास्टवाला जो मी जो इथं पास करतो तो काय होतो, एक्सक्लूड होतो. तर इथं मी सिम्पली काय चेक करतो, इफ n mod 2 इक्वल टू काय झालं, 0 झालं, तरच तुम्हाला काय करायचं आहे, ह्या आयला इथे प्रिंट करायचं. इंडेंटेशन द्या, कारण तो इफच्या स्कोपमध्ये, कशाच्या स्कोपमध्ये, इफच्या स्कोपमध्ये. जेव्हा मी याला रन करल, काय करेल, याला जेव्हा मी रन करल, तर सगळ्यात पहिलं मला काय करावं लागेल, टर्मिनल ओपन करावं लागेल. पायथॉन 19.py एंटर द रेंज 21 टाकून दिलं मी. 21ने 20 टाकल. जेव्हा मी 20 टाकल, तर 1 ते 20 मध्ये मला जेवढे इवन नंबर तेवढे प्रिंट करून पाहिजे. जेव्हा मी असं केलं, तर बघा काय झालं, तुम्ही म्हणशाल सर 2, 1, 2, 3, 4, 5 सगळे प्रिंट होऊ राहिले. सगळे का प्रिंट होत आहे, सगळे का प्रिंट होत आहे. जर मी याला काय केलं, इफ n mod 2 इक्वल टू काय झालं, 0 झालं. मग यांचं काय, यांचं सगळ्यांना डिव्हिजन होईल. मला काय करायचं माहिती आहे का, n mod 2 नाही, I mod 2 करावं लागेल. I mod 2 का, कारण एक नंबर कशामध्ये येणार आहे, आपला आय मध्ये येणार आहे. मग मला चेक पण कुठं करावं लागेल, त्या आयलाच टाकावं लागेल. जेव्हा मी I mod 2 केलं, तर इथं बघा आता हे पहिलं जे एरर आलं होतं त्याला क्लिक करू. परत आता मी काय करतो, याला रन करतो. पायथॉन 19.py 20 टाकलं, तर इथं बघा आता काय, जे आपले नंबर 2नी कम्प्लिटली डिव्हिजिबल होत आहे, तेच काय जे इवन नंबर राहतील, असे नंबर जे आयमध्ये जो एक नंबर आपला येणार आहे,
आय काय राहील आपला इटरेटर राहील, जो काय करेल एक एक नंबर आपला घेईल आणि त्याला मी डिवाइड बाय 2 करून जर तो नंबर 0 आला म्हणजे तो नंबर काय इवन आहे, त्या इवन नंबरचीच लिस्ट मला पाहिजे. इथं बघा सगळे काय 2 4 6 8 10 12 14 16 18 20 असे काय आपले एक एक नंबर इथे प्रिंट झालेले आले ना. तर हा झाला आपला एक बेसिक प्रोग्राम. युजरकडून इनपुट घेऊन मी काय केलं इथे रेंज तुम्हाला देऊन दिली आणि नंतर मी काय केलं सगळ्यांना इथे प्रिंट केलं. अजून एक दुसरं वे याच्यामध्ये जर तुम्हाला कळालं असेल स्टेपनी किती मूव्ह करायचं तर हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की ते लॉजिक लावून आपण इवन ऑड कसं चेक करू हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आलं ना. स्टार्ट कडून करायचं एंड कडून करायचं त्याच्यानुसार तुम्ही इथं काय चेंजेस करावं लागतील तुम्हाला की इवन आणि ऑड डायरेक्टली तिथे लॉजिक लागून जाईल. लगेचच्या लगेच कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा तुम्हाला नंतर जरी आठवलं तरी काय कमेंट करा म्हणजे मला कळलं की तुम्ही किती लॉजिकली हे चांगले आलं ना. तर हा झाला आपला काय बेसिक क्वेश्चन. काय बेसिक क्वेश्चन आणि किती मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे जवळपास 21 मिनिटाचा आपला इथे व्हिडिओ झालेला आहे. पण काही प्रॉब्लेम नाही. अजून आपल्याला टेबल ऑफ नंबर म्हणजे की मला काय करायचं आहे एखादा स्पेसिफिक टेबल प्रिंट करायचं. टेबल म्हणजे काय रे की मला काय करायचं आहे 6चा टेबल प्रिंट करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की 6 × 1 6 6 × 2 म्हणजे काय 6 × 12 6 × 3 म्हणजे काय 6 × 3 18 6 × 4 म्हणजे काय 6 × 4 24 6 × 5 30 6 × 6 36 6 × 7 42 6 × 8 48 6 × 9 54 6 × 10 60. ही सगळ्यांना टेबल येतो का नाही. हा टेबल काय हा आपला टेबल आहे. आता मला काय सांगा इथून स्टार्ट कडून गेलं आपण 1 पासून एंड कुठं केलं आहे 10 आणि एका कॉन्स्टंट नंबरला काय करतोय रे मी मल्टिप्लिकेशन परफॉर्म करतोय. काय करतोय कॉन्स्टंट नंबरला काय करतो मल्टिप्लिकेशन परफॉर्म करतोय. तर सिम्पली कसं करू आपण एक युजरकडून नंबर घेतला जसं की ज्याचा टेबल पाहिजे त्याचा नंबर घेतला आणि याला काय केलं लूपमध्ये मी काय केलं त्या नंबरला मल्टिप्लिकेशन करत गेलो. कशासोबत नंबरला मल्टिप्लिकेशन करत गेलो जे तुमच्या आयमध्ये जी व्हॅल्यू होती त्याच्यासोबत. आयमध्ये सगळ्यात पहिले काय येईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग हा आपल्याला काय 10 म्हणजे काय 11 पर्यंत न्यावं लागेल कारण का आपला लास्टवाला इन्क्लूड होतो का त्याच्यामध्ये नाही. मग काय करायचं यांचं मल्टिप्लिकेशन करून आपला एक मल्टिप्लिकेशन इथं ठेवायचं आणि प्रिंट त्याला करायचं. काय करायचं प्रिंट आपल्याला करायचं. समजलं लॉजिक. काय करायचं सगळ्यात पहिले काय एक कॉन्स्टंट नंबर आपण युजरकडून घेतला जसं की मी काय केलं 6 हा नंबर काय केला युजरकडून घेतला. नंतर काय केलं आय इन रेंज 1 पासून तुमचं स्टार्ट होणार आहे. इथं काय होईल तुमचं सगळ्यात पहिले काय 6 एक क्रॉसचं सिम्बॉल असं दिसण्यासाठी मी केलं बघा का 1 आणि इक्वल टू काय केलं एक नंतर हे कॉमा आपण देऊन दिले. नंतर नम × आय. नम × आय म्हणजे काय सगळ्यात पहिले आयमध्ये काय वेळ येईल 1 1 म्हणजे काय 6 × 1 काय 6 × 1 म्हणजे सगळ्यात पहिले काय येईल 6 येईल. असंच करत 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 कुठपर्यंत झालं 11 म्हणजे काय त्याच्यापेक्षा एक कमीपर्यंत म्हणजे 6 × 10 पर्यंत काय 60 असं पूर्णच्या पूर्ण काय होईल तुमचा टेबल इथे प्रिंट होईल. काय होईल पूर्णच्या पूर्ण टेबल इथे प्रिंट होईल. तर सिम्पलचं लॉजिक आहे काय करायचं टेबल प्रिंटिंगचं सिम्पलचं लॉजिक आहे. त्याला आता फॉर इनच्या मदतीने काय करू आपण इथं प्रिंट करू. मी इथं काय करतो एंटर दी टेबल करतो फक्त आयपासून तर कुठपर्यंत न्यायचं आपल्याला इथं आयपासून तर 11 पर्यंत न्यायचं कारण की का मला 10 पर्यंत आपला लूप हा चाललाच पाहिजे. नंतर मला काय करायचं आहे इथं मला करायचं आहे की आय इन रेंज 1 पासून तर 11 पर्यंत गेल्यानंतर मला मेन काय करायचं आहे. जर तुम्ही असं करत असाल तर प्रिंट काय करायचं आहे तुम्हाला एक म्हणजे की नम तुमचा जो आहे NUM सॉरी एन आहे तुमचा त्या एनसोबत तुम्हाला काय करायचं आहे एक क्रॉसवाला सिम्बॉल असं दाखवायचं आहे म्हणजे 6 × 1 तर क्रॉसवाला सिम्बॉल होता ना तिथं तर क्रॉसच्या जागी आपण काय वापरू एक्स वापरू आपल्याला दाखवायचं आहे फक्त. नंतर काय करायचं आय नंतर इक्वल टू मध्ये काय तुम्हाला जे इक्वल टू साईन आहे ते आपल्याला तिथे दाखवायचं आहे फक्त बाकी काहीच करायचं नाही. त्याच्यासाठी काय केलं सिम्पलचं फक्त एक लाईन मी इथं घेतली आणि नंतर मी काय केलं इथं काय केलं परत मी एन घेतला एक्स घेतला आय घेतला आणि सगळे काय इथं घेऊन घेतले. नंतर मी काय केलं हा एन नेमकी हाय तरी कोणता काय हा एन नेमकी हाय तरी कोणता तो मला दाखवावा लागेल ना. तो एन म्हणजे हा एनच आहे आणि × त्याच्यासोबत काय करायचं आहे आय जो रिझल्ट येईल तो काय करायचा मला इथे प्रिंट करायचा आहे. काय करायचं आहे प्रिंट इथे करायचं आहे. इथं काय झालं आता
एन कॉमा, ती याची चुकी नाही, इथं एक कॉमा आपल्याला द्यावा लागेल. यस, एक कॉमा आपल्याला राहिला होता. कुठं? इथं या दोघांच्यामध्ये पण कॉमा राहिला होता. बाकीचं सगळं ठीक आहे, काय असं लॉजिकली काही वेगळं नव्हतं, पण कधी कधी आपण चुकून जातो. तर काय झालं, आपला पूर्णच्या पूर्ण टेबल काय आहे. आता मी याला काय करतो, क्लिअर करतो पूर्ण स्क्रीन, याला स्टॉप करतो. आपलं जे टर्मिनल आहे त्याला ओपन करून घेतो. टर्मिनलमध्ये जातो मी आणि आपल्या फाईलचं नाव काय, 19.py. एंटर दी टेबल. मला टेबल कशाचं पाहिजे तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. ठीक आहे, चला मी आता पूर्ण टेबल, एंटर दी टेबल, मला 6चा टेबल पाहिजे. तर इथं बघा पूर्ण आपलं काय 6चा पूर्ण टेबल तुम्हाला इथे दिसून जाईल. काय दिसेल, पूर्ण तुम्हाला टेबल इथे दिसेल. इथं बघा सिम्पलचा 6 1 6, 6 2 12 आणि हे क्रॉसचं साईन म्हणजे काय, ते एक्सवाला आपण डबल कोट्समध्ये दिलं ते. नंतर 18 24 30 36 42 48 54 60 असे काय सगळ्याचे सगळे काय होतील ते प्रिंट होऊन जाईल. ते एक सिम्पलचा क्वेश्चन आपण इथं घेतलेला आहे. आलं दे ना. तर अशा प्रकारे मी या PDF अजून पण खूप सारे क्वेश्चन दिले, जसे की सम ऑफ एन नॅचरल नंबर. हा एक क्वेश्चन तुम्ही स्वतः ट्राय करायचं आहे की तुम्हाला सम ऑफ एन नॅचरल नंबर म्हणजे की त्या स्पेसिफिक नंबरची सम काढणं. वाईल लूपने ऑलरेडी मी एकदा लॉजिक तुम्हाला समजावलेलं आहे. फॉर लूपमध्ये कसं करायचं हे फक्त तुम्हाला मी इथं पूर्ण कोड पण दिलेला आहे. एकदा काय करा, तुम्ही स्वतः एकदा ट्राय करा. आलं ना. नंतर की लूप ऑन स्ट्रिंग, स्ट्रिंगवर तुम्हाला जर लूप लावायचं तर कसं आहे, नंतर हे नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे आपण. स्ट्रिंग लिस्टवर लूप कसा लावणार तुम्ही, टपलवर कसा लूप लावणार, सेटवर कसा लूप लावणार, डिक्शनरीवर कसा लूप लावणार, ब्रेक काय राहतं, कंटिन्यू काय राहतं, एल्स विथ फॉर लूप काय असतं, नेस्टेड फॉर लूप काय असतं, आणि त्याच्यानंतर आपले पॅटर्न प्रिंटिंगचे क्वेश्चन चालू होते. आले ना. तर मी एक सम ऑफ नॅचरल नंबरचं पण एक घेऊनच घेतो. वाटलं तर तुम्ही नंतर बाकीचे प्रोग्राम पण ट्राय करू शकता. की मला काय करायची, एंटर दी नंबर, मला सम फाइंड करायची. तर सम कशी फाइंड करतो आपण, सगळ्यांना माहिती आहे, एक डब्बा घेणार आहे आपण सम नावाचा किंवा टोटल. ठीक आहे, सम नावाचं काय केलं मी, एक व्हॅरिएबल घेतलं. सममध्ये सगळ्यात पहिले काय ठेवलं मी, 0 ठेवलं. आता मला काय पाहिजे की 1 to n+1 म्हणजे जेवढं तुम्ही n+1 देशाल किंवा n देशाल त्या n पर्यंत मला काय पाहिजे, सम पाहिजे. 5 टाकलं तर काय, पहिल्या 5 नंबरची मला काय पाहिजे, सम पाहिजे. तर नॅचरल नंबर आहे तर कुठून स्टार्ट होईल, 1 पासूनच स्टार्ट होईल. आणि लॉजिक काय रे, लॉजिक काय तुम्हाला मी मागच्या वाईल लूपमध्ये सांगितलं, सम इज इक्वल टू सम प्लस आय. आणि जसं तुमचं फॉर लूप झाला, तर फॉर लूप झाल्यानंतर आपण काय करतो, आय म्हणजे काय, एक एक व्हॅल्यू, 1 मध्ये 2, 2 नंतर 3, 3 मध्ये 4, 4 नंतर 5, 5 मध्ये 6 असे काय ॲड होत चालतील आपले. आणि ॲड होऊन काय आपल्या सममध्ये टोटल येणार आहे. आणि जेव्हा तुमचा लूप हा ब्रेक होईल, लूप काय होईल, हा आपला ब्रेक होईल, तर तुम्ही जेव्हा लूपच्या बाहेर पडशाल, त्या लूपच्या बाहेर पडल्यानंतर तुम्ही काय करा, प्रिंट करा. कशाला, त्या समला प्रिंट करा. आणि तुम्ही जी सम प्रिंट करशाल तेच काय राहील, सम ऑफ गिवन एन नॅचरल नंबर. त्या नॅचरल नंबरचं काय असेल, पूर्णपणे सम असेल. याला जर मी रन केलं, याला काय करतो, रन करतो मी. इथं मी टाकलं पायथॉन 19.py, एंटर दी नंबर मी 5 टाकलं. तर पहिल्या 5 नंबरची सम किती, 15 आहे. आणि कसं झालं हे लॉजिक, 15 1 + 2 + 3 कसं झालं, सिम्पली बघा, 1 + 2 + 3 + 4 + 5 यांचा सम किती झाला, 1 2 3 4 5 म्हणजे काय टोटल हे 15 झाले आपले. आणि हे 15 हे काय आपलं टोटल सम आहे. आणि इथं बघा हेच सम आपलं इथं आलेले आले ना. याच्यासाठी एक फॉर्म्युला पण आहे, n × n+1 / 2, पण आपल्याला फॉर्म्युल्याला कोणी विचारणार आहे का, नाही. तर अशा प्रकारे आपण काय सम ऑफ n नॅचरल नंबर काढू शकतो. याच्यासाठी कसं लॉजिक चाललं तरी मी एकदा समजून सांगतो. मी काय केलं, युजरकडून एक नंबर घेतला की मला 5 नंबरपर्यंत काय पाहिजे, मला सम करून पाहिजे. तर मी काय बनवलं की पहिल्या 5 नंबरची सम पाहिजे. तर समसाठी मी स्टोअर करण्यासाठी काय घेतलं, एक सम नावाचं व्हॅरिएबल घेतलं. त्याच्यामध्ये इनिशियल व्हॅल्यू काय ठेवली मी, 0. जेव्हा काहीच नाही तेव्हा काय 0. का 0 ठेवली मी, 15 मध्ये 0 ॲड केलं काही फरक पडणार आहे का, नाही. मग आपल्याला असंच एलिमेंट ठेवायचं की ज्याने काय आपला इफेक्ट नाही पडला पाहिजे एंड रिझल्टवर. त्याच्यामुळे मी काय केलं, 0 मी इथं केलं. नंतर काय केलं, आयमध्ये एक एक व्हॅल्यू स्टार्ट झाली. पहिल्यांदा आय काय 1, नंतर काय झालं 1 म्हणजे हा 1 तुमचं इथं आला. तर 0 + 1 सममध्ये सगळ्यात पहिले काय 0 0 + 1 केलं सममध्ये. आता नवीन व्हॅल्यू काय झाली तुमची, 1 आपली आली, 1 आली. आता काय केलं, आय इन्क्रीमेंट होईल. तुम्हाला बाय डिफॉल्ट मी सांगितलं जर काहीच 5 नसलं आय इन्क्रीमेंट किती नाही होणार आहे तुमचा, 1 ने इन्क्रीमेंट होणार आहे. हा इन्क्रीमेंट होऊन किती झाला, 2 तुमचा झाला. मग काय होईल, हा 1 सममध्ये काय व्हॅल्यू आता 1 1 + आयची व्हॅल्यू काय 2, तर 3. आता आयमध्ये सममध्ये काय व्हॅल्यू काय झाली, 3 आपली झाली. नंतर या 3 मध्ये काय ॲड झाला, तुमची आयची व्हॅल्यू वाढून आता काय होणार आहे, 3 होणार आहे. कारण 1 ने मूव्ह होतं बाय डिफॉल्ट. 3 + 3 म्हणजे काय 6. तर 6 आपल्या इथं झाला. सममध्ये व्हॅल्यू काय झाली, 6 तुमची झाली. नंतर 6 नंतर आय वाढून काय झालं तुमचं 4. 6 + 4 काय झालं आपलं 10.
नंतर 10 आपलं काय झालं सम झालं. आता सममध्ये 10 आहे, नंतर आय वाढून काय झालं तुमचं 5 झालं. 10 + 5 काय झालं 15 आणि या 15 तुमचं काय राहणार आहे इथं आउटपुटमध्ये तुमचं आन्सर राहणार आहे. काय राहणार आहे आउटपुटमध्ये तुमचं 15 हे आन्सर राहणार आहे. तर अशा प्रकारे काय सम ऑफ एन नॅचरल नंबर वर्क करतो. जर तुम्हाला कोणी विचारलं सम ऑफ एन नॅचरल नंबर म्हणजे काय 1 + 2 + 3 + 4 + 5. बरं जर तुम्हाला कोणी विचारलं की 1² + 2² + 3² + 4² + 5², तर याच्यासाठी काय करशाल हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काय कालच मी एक रील पण टाकली याच्यावर आणि याचं लॉजिक जर तुम्ही तिथं बघितलं असेल तिथं लगेच करून दाखवा. एकच चेंजेस आहे फक्त आणि तो चेंजेस काय आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या आपली सुट्टी असेल. परवा मी काय करणार कारण सेटअपला सुट्टी त्याच्यामुळं माझी सुट्टी असणार आहे. परवा मी परत काय करेन आपलं पायथॉनचं एक लेक्चर घेऊन घेईल. नंतर 27 तारखेला एक येईल, 28 तारखेला परत एक सुट्टी असेल. नंतर 29 पासून परत मी कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न करेल. आल्यानंतर कारण मी इथं जॉब करतो, जॉबच्या वर्किंग आवर्समध्ये कामं म्हणजे आपलं पर्सनल कामं करणं थोडं वेगळं राहतं. पण काही विषय नाही, तुमच्यासाठी मला किती पण मेहनत करावं लागेल तरी मी करतच राहणार. आत्ता मी भले एक्स्ट्रा म्हणजे 7-8 जवळपास 6-7 वाजत आले संध्याकाळचे, पण मी अजून पण ऑफिसमध्येच आहे, आपलं काम करतो आहे. आलं ना आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.